आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शांतीनगर, रमाई आंबेडकर नगर, गौतम नगर, माटेनगर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरावर सुरू असलेल्या तोडफोडीच्या प्रयत्नांविरोधात तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिलं असून 10 एप्रिल 2026 पासून शासनाने आमचे 20 डिसेंबर पासून साखळी उपोषण चालू आहे. तरी शासनाने आजपर्यंत 5 महिने होते याची दखल घेतली नाही. तर आम्हाला हा आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला. आम्हाला घरकुल योजनेत लाभ काही लोकांना मिळालेला आहे आणि उर्वरित लोकांना मिळालेला नाही. याचा शासनाने कुठलीही दखल न घेताना औद्योगिक विकास महामंडळाला ही जागा आमची झोपडपट्टीची घोषित केली आणि आम्हाला झोपडीपासून आता वंचित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. घरकुल दिलेलं आहे त्याची घरकुलची अवस्था शासनाने म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन बघावं की ते लोक राहण्याची योग्य आहे का नाही आहे. त्याच्यात काही कोटींनी भ्रष्टाचार झालेला आहे. तरी मग आम्हाला तिथं राहण्याचा पर्याय नाही. अनेक लोक आमचे निघून गेलेत कारण की ते घर गळतंय त्यांचं घरात ड्रेनेज लाईनचं पाणी. लाभार्थी किती अशा आता जवळजवळ 500-600 लाभार्थी असे आहेत का ते घरं सोडून निघून गेलेत. आणि अनेक आमचे विद्यार्थी आहेत का आता या बघा 25-26 वर्षात याला 2 मुलं आहेत. ह्या अशा व्यक्तींना घर भेटले नाही. अनेक लोक विद्यार्थी आमचे त्यांनी आम्हाला घरकुल योजनेत लाभ देण्यात यावा. कारण की ती जी योजना राबवली ती 100% फेल गेली. त्याच्यात काही टक्के भ्रष्टाचार झालेला. या पार्श्वभूमीवर 10 एप्रिल रोजी शांतीनगर येथील इंदुमती बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच राहील असा इशारा देण्यात आलेला आहे. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.